सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ ठाकरेंची शिवसेना मैदानात दादरच्या शिवतीर्थावर उद्धव ठाकरेंचं आंदोलन संध्याकाळी 5 वाजता शिवतीर्थावर आंदोलन। सोनम वांगचुक यांची प्रकृती स्थिर, सफदरजंग रुग्णालयामध्ये वांगचुक यांच्यावर उपचार सुरू। पत्नी गीतांजली यांची दिल्ली उच्च न्यायालयामध्ये धाव। सोनम वांगचुक यांना दिल्लीतील खासगी रुग्णालयात हलवण्याची मागणी। काँग्रेस जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपकेंच्या आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस। दुसऱ्या दिवशी जंतर मंतरवर मोठ्या प्रमाणात गर्दी। शिवसेनेच्या 6 बंडखोर खासदारांच्या संदर्भात लोकसभा सचिवालयाचा मोठा निर्णय। 6 खासदारांच्या शिवसेनेतील विलीनीकरणाला लोकसभा अध्यक्षांची मंजुरी। शिंदेंच्या शिवसेनेचे लोकसभेमध्ये आता 13 खासदार। फरार रवींद्र धंगेकर यांचा पोलिसांकडून आजही शोध सुरू। पोलिसांकडून धंगेकरांसह 13 जणांचा शोध सुरू। बिल्डर आत्महत्या प्रकरणामध्ये धंगेकरांसह पत्नीवर गुन्हा दाखल। शोधासाठी पुणे पोलिसांची 2 पथकं रवाना। भोंदूबाबा अशोक खरातवर ईडीचे 3000 पानांचं आरोपपत्र। 42 कोटी 88 लाख रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंगचा खरातवर आरोप। आरोपपत्रामध्ये खरातच्या पत्नीसह 3घांचा समावेश। पावसामुळे रत्नागिरीतील निसर्ग सौंदर्य बहरलं। डोंगर रांगांमधून कोसळणारे धबधबे झाले प्रवाहित। लांजा तालुक्यातील खोरनिनको या आणि निवळी धबधबा सुद्धा वाहतोय ओसंडून। जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती। अनेक जिल्ह्यांमध्ये सखल भागामध्ये पुरांचं पाणी शिरलं। जनजीवन विस्कळीत, तर प्रशासनाकडून हाय अलर्ट जारी। अयोध्येतील राम मंदिर देणगी चोरी प्रकरणी आतापर्यंत 8 जणांना अटक, तर आणखी 30 जण रडारवर। 8 जणांच्या अटकेनंतर चौकशीची व्याप्ती वाढली। रिलायन्स एनडीएस समूहावर सीबीआयची धडक, तर मुंबई दिल्लीमध्ये 15 ठिकाणी एकाच वेळी छापेमारी। 27,337 कोटींच्या कथित बँक घोटाळ्याच्या तपासाला आला वेग। महत्त्वाची कागदपत्र जप्त। इराणच्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांच्या दरम्यान जॉर्डनमध्ये 2 अमेरिकी सैनिकांचा मृत्यू। 4 सैनिक जखमी, तर 1 सैनिक अजून बेपत्ता। युद्धात मृत्युमुखी पडलेल्या अमेरिकन सैनिकांची संख्या 16वर। लॉर्ड्सच्या मैदानात रंगणार भारत विरुद्ध इंग्लंड निर्णायक 3रा वनडे सामना। भारत इंग्लंड मालिका 1-1 ने बरोबरीत, तर वॉशिंग्टन सुंदर दुखापतीमुळे मालिकेच्या बाहेर। हर्ष दुबेचा भारतीय संघामध्ये समावेश। फिफा वर्ल्ड कप जेतेपदासाठी अर्जेंटिना आणि स्पेन एकमेकांना भिडणार। मेस्सीची जादू चालणार की स्पेनचा बचाव इतिहास रचणार, याकडे क्रीडा जगताचं लक्ष।